मध्ये यमाची मारुतीमध्ये काळूबाईचे मांडरदेवीमध्ये काळूबाईचे महावरगडामध्ये रेणुकीच्या निमखानमध्ये त्या जाणूबाईचे मध्ये जाणूबाईचे सातार मध्ये मंगळाची पुण्यामध्ये पर्वतीची बरोबर आहे मुंबईमध्ये महादेवीचे हा ज्या ज्या ठिकाणी म्हणले माझ्या देवीनं वाघ सोडला त्या त्या ठिकाणी देवीनं अवतार घेतले व दुधिकात गोंधळ झाले तवा ही म्हणली मानवीत गोंधळ तेव्हा म्हणली ही मानवीत गोंधळ काव गोंधळ हा माझ्या भैरवनाथानं म्हणे भक्तांना काय सांगितलं काय सांगितलं भक्त भक्त करणे म्हणा तुझ्याच घरी मी बांधतो पण दिवान हा जो म्हणली माझ्या देवाच्या नामाला आळस करी तेव्हा घरी काय म्हणले आळसाला तोटा नाही काटा मुडी नाईटा जुडी 6.5 महिना म्हणले एका खोटवर पडी एका खोटावर पडी हा काव गोंधळ हा गुपित घाला म्हणली माझ्या भैरवनाथाचा हा आणि उघडा मारा म्हणली त्या दिवानाचा उघडा मारा म्हणली दिवाण्याचा दिवाण म्हणजे तुम्हाला माहितीये का काय माहित तुमची माझी जर भांडणं जर झाली हा तर ह्या पूर्ण गावात अख्ख्या गावात जाहीर होणार बरोबर आहे गोंधळी गोंधळाला आलं आणि भांडणं करून गेले है का नाही हो आणि माझ्या भैरवनाथानं जर मारलं तर शेजारच्या अस्तुरीला कळणार नाही शेजारच्या बायकोला सुद्धा कळणार नाही हा म्हणून देवानं काय सांगितलंय काय सांगितलं गुपित घाला म्हणली माझ्या भैरवनाथाचा हा आणि उघडा मारा म्हणली त्या दिवानाचा उघडा मारा म्हणली दिवाणाचा मधून माझ्या भैरवनाथानं अजून एकदा काय सांगितलंय काय सांगितलं माझी मूर्ती डोक्यावरती घ्या हा आणि अख्ख्या कुरुळ गावातून फिरा म्हणजे मी तुम्हाला पावर असं काय सांगितलंय का देवानं काय सांगितलंय काय सांगितलंय माझ्या भैरवनाथानं काय सांगितलंय काय सांगितलंय काबड कष्ट करा धंदा रोजगार करा हा संसार बाजार बघा बरोबर आहे लेकलिकीच्या आनंदात लग्न करा हा आणि लेकलिकीच्या लग्नात आनंदात लग्न करा आणि असं जसं माझा भैरवनाथाचा गोंधळ चाललाय हा याप्रमाणे लेकलिकीचा लग्नामध्ये गोंधळ घाला गोंधळ घाला म्हणजे मी तुम्हाला प्रसन्न बनवणार. बरोबर आहे का नाही? होणार म्हणून माझा भैरवनाथ हा या ठिकाणी गोंधळाला कसा आला मसाला कुरळगाव या नगरीत देवनाथ सुखात कुरळगाव या नगरीत देवनाथ सुखात सुखा दुःखाला कैवारे माझा बहीण बनणार कुरळगाव या नगरीत देवनाथ सुखात कुरळगाव या नगरीत देवनाथ सुखात सुखा दुःखाला कैवारे माझा बहीण बनणार सुखा दुःखाला कैवारे काळ बहीण बनणार सुखा दुःखाला कैवारे माझा बहीण बनणार कुरळगाव या नगरीत देवनाथ सुखात कुरळगाव या नगरीत देवनाथ सुखात सुखा दुःखाचा कैवारी माझा भैरवनाथ सुखा दुःखाचा कैवारी माझा भैरवनाथ सुखा दुःखाचा कैवारी माझा भैरवनाथ कोणा समर वाजतो भैरवनाथाच्या समोर वाजता भैरवनाथाच्या समोर कोणा समर वाजतो भैरवनाथाच्या समोर वाजता भैरवनाथाच्या समोर माझ्या भैरवनाथाची किती शक्ती अपार काळ भैरवनाथाची किती शक्ती अपार भैरवनाथाची किती शक्ती अपार देवा नाही व देवळात नाथ बसल्या पालखीत देवा नाही व देवळात नाथ बसल्या पालखीत सुखा दुःखाला काही मारे माझा बहीण बनणार सुखा दुःखाला काही मारे माझा बहीण बनणार सुखा दुःखाला काही मारे माझा बहीण बनणार कुरळगाव या नगरीत देवनाथ सुखात कुरळगाव या नगरीत देवनाथ सुखात सुखा दुःखाचा कैवारी माझा भैरवनाथ सुखा दुःखाचा कैवारी माझा भैरवनाथ सुखा दुःखाचा कैवारी माझा भैरवनाथ तुरव शिंग फुकीत देव काना नाही की तू काना नाही की तो नाथ काना नाही की तो तुरव शिंग फुकीत देव काना नाही की तू काना नाही की तो देव काना नाही की तो या भोळ्या भक्तांची नाटकाराला सांगितो नाथगाराला सांगितो देवगाराला सांगितो या भोळ्या भक्तांची देवगाराला सांगितो देवगाराला सांगितो नाथगाराला सांगितो सांगा भल्याचा आवाज सुरू होतो या गगनात सांगा भल्याचा आवाज सुरू होतो या गगनात सुखा दुःखाला काही मारे माझा बहीण बनणार सुखा दुःखाला
कैवारी माझा भैरव नाथ सुख दुःखला कैवारी काळ भैरव नाथ पुरगाव या नगरीत देवनाथ सुखात पुरगाव या नगरीत देवनाथ सुखात सुख कैवारी माझा भैरव नाथ सुख कैवारी माझा भैरव नाथ सुख कैवारी माझा भैरव नाथ हात घेऊन थांबूया पंचारतीचं ताटे पंचारतीचं ताटे पंचारतीचं ताटे हात घेऊन थांबूया पंचारतीचं ताटे पंचारतीचं ताटे पंचारतीचं ताटे माझा भैरवनाथाचे किती पाहू मी वाटे पाहू मी वाटे किती पाहू मी वाटे काळ भैरवनाथाचे किती पाहू मी वाटे किती पाहू मी वाटे किती पाहू मी वाटे निघाला छबिना देवाचा पालखी फिरवी गावात निघाला छबिना देवाचा पालखी फिरवी गावात सुख दुःखाला कैवारी माझा भैरव नाथ सुख दुःखाला कैवारी काळ भैरव नाथ सुख दुःखाला कैवारी माझा भैरव नाथ मुरगाव या नगरीत देवनाथ सुखात मुरगाव या नगरीत देवनाथ सुखात सुख कैवारी माझा भैरव नाथ सुख कैवारी माझा भैरव नाथ सुख कैवारी माझा भैरव नाथ कुरळगाव या नगरीत देवनाने सुखात कुरळगाव या नगरीत देवनाने सुखात सुख दुःखाला कैवारी माझा भैरव नाथ सुख दुःखाला कैवारी माझा भैरव नाथ सुख दुःखाला कैवारी माझा भैरव नाथ आजचा दिवस म्हणजे उद्या येणार नाही उद्याचा दिवस परवा येणार नाही बरोबर आहे म्हणले गुंतळी बुवा म्हणून माझ्या भैरवनाथानं अजून एकदा भक्तांना काय सांगितलंय काय सांगितलं ज्याने केली भक्ती त्याच्या अंगाली शक्ती बरोबर आहे ज्याने केली नाही भक्ती म्हणजे ती कुणीकडे बी भक्ती कुणीकडे मी बघते आता आता कुणीकडे बघत नाही हा आता काय भक्ती माहितीये का आता काय बघती मोबाईल उघडून हा व्हॉट्सअप ही आता फेसबुक आता ही जास्त झाले इंस्टाग्राम हा आणि कुठं असेल तिथं हॅलो हॅलो आहे का नाही हा डोंगराच्या कट्टीने जरी असेल तरी हॅलो हॅलो 2 नंबरला गेला तरी हॅलो थांब जरा 5 मिनिटं बाजू राहिले आलं लगेच बरोबर आहे म्हणून माझा भैरवनाथ हा अजून एकदा गोंधळाला कसा ना कसा आला भैरवनाथ दावा तू आता भैरवनाथ दावा तू आता आणि जोगाईचा भरता पहिला चरी भैरवनाथ दावा तू आता भैरवनाथ दावा तू आता जोगाईचा भरता पहिला चरी आवत या देवाचा पहिला चरी आवत भैरवनाथाचा पहिला चरी आवत भैरवनाथ दावा तू आता भैरवनाथ दावा तू आता दोघाईचे भरता पहिलाच रे अवतार या काकाचा पहिलाच रे अवतार माझ्या देवाचा पहिलाच रे अवतार या प्रीतीवर दैथ मातले या प्रीतीवर दैत माथले या प्रीतीवर दैथ माथले या प्रीतीवर दैत माथले म्हणून भैरवनाथ प्रगट झाले म्हणून भैरवनाथ प्रगट झाले म्हणून भैरवनाथ प्रगट झाले म्हणून भैरवनाथ प्रगट झाले भैरवनाथाने त्या दैत्याला भैरवनाथाने त्या दैत्याला केले या बेदा पहिला तरी आवत या देवाचा पहिला तरी आवत भैरवनाथाचा पहिला तरी आवत भैरवनाथ दावा तू आता भैरवनाथ दावा तू आता दोघाईचे भरता पहिलाच रे
गेला कोल्हापुराला भैरव गेला कोल्हापुराला भैरव गेला कोल्हापुराला भैरव गेला लक्ष्मी बहिणीच्या गेली गावाला लक्ष्मी बहिणीच्या गेले गावाला लक्ष्मी बहिणीच्या गेली गावाला लक्ष्मी बहिणीच्या गेले गावाला डबरा त्रिसुळ गुलालाने पूजला डबरा त्रिसुळ गुलालाने पूजला पूजला दीपतार पहिलं तरी आवडत या देवाचा पहिलं तरी आवडत भैरवनाथाचा पहिलं तरी आवडत भैरवनाथा बाबा तू आता भैरवनाथा बाबा तू आता दोघाईचे भरता पहिला तरी अवतार या देवाचा पहिला तरी अवतार जगन्नाथाचा पहिला तरी अवतार काशी खंडाचा भैरव माझा काशी खंडाचा भैरव माझा काशी खंडाचा भैरव माझा काशी खंडाचा भैरव माझा नाथ हैव कुरुळ गावाचा नाथ आहे हो कुरुळ गावाचा देव हैव आबापुरीचा देव आहे हो बाबापुरीचा सांग बांधल्याचा गजर केला बाबा तू आता भैरवनाथ बाबा तू आता दोघाईचे भरता पहिला तरी अवतार या देवाचा पहिला तरी अवतार जगन्नाथाचा पहिला तरी अवतार 8 दिवसाच्या ऐथ वारी 8 दिवसाच्या ऐतवारी 8 दिवसाच्या रविवारी 8 दिवसाच्या रविवारी नाथाची स्वारी आली घोड्यावरी देवाची स्वारी आली घोड्यावरी नाथाची स्वारी आली घोड्यावरी नाथाची स्वारी आली घोड्यावरी प्रकाश सांगेव भक्ती जनाला प्रकाश सांगेव भक्ती जनाला तर तुम्ही रविवार पहिला जरी आवड या देवाचा पहिला जरी आवड भैरवनाथाचा पहिला तरी अवतार बहिणीचा गोंधळ झाला का सोड तेव्हा मला आपलं ठरतो सोड तेव्हा मला हा सोड तेव्हा मला आपल्या जागेवर हा सोड तेव्हा मला जा आपल्या जागेवर हा शिरतो उतरलं का देवाचा गोंधळ झाला का ठेवा पाणी तुळशीला घालायचं नाव प्रकाश एकनाथ शिंदे नाथपंथी नवरी गोसावी समाज भैरवनाथाचे गोंधळ 33 कोटी देवांचे गोंधळ देवीचे गोंधळ जागरण गोंधळ असे आम्ही करतो सालाबादप्रमाणे या कुरु गावात कमीत कमी तरी आमची 5वी पिढी या गावामध्ये 5वी पिढी आमची आहे पारंपरिक या कुरु गावानं भैरवनाथाचा गोंधळ साजरा करण्यात चालला सातारा जिल्हा आणि परळी भाग या परळी भागातून एक नामांकित गाव गुरुसव असं एक गाव आहे आणि त्या गावामध्ये आम्ही बरेच वर्ष म्हणजे कमीत कमी 50 वर्ष रनिंग चालू आहे त्या 50 वर्ष झाले मी गोंधळ घालते त्याच्यामुळे तुम्ही अगदी लहान होता तेव्हापासून येता इकडे 10 वर्षच असतात तुम्ही 10 वर्षाचे असल्यापासून असताना गोंधळ घालतो बरं 10 वर्षाचं असताना बरं पण मग गोंधळी समाजाचं महत्व काय आपल्या या भागामध्ये गोंधळी समाजाला किती महत्व आहे मला सांगा गोंधळी समाजाचे महत्व असं लग्नाचा गोंधळ किंवा ह्या देवाचा गोंधळ यात्रे निमित्त गोंधळ असं गोंधळ घातलं ना सर भक्ताच्या घरी गोंधळात ड्युटी जळत
आणि भक्ताची पिढ्या टळ काय बरं, ही ड्युटी जळेल बोलताय ना तुम्ही, तर ड्युटीचं काय महत्व आहे ते ड्युटीचं सांगितलं. एक ही शास्त्रातून एक सवाशीन आहे. सवाशिनी. ड्युटी ही सवाशीन आहे ओके की भैरवनाथाला आणि जोगेश्वरला ही सवाशी म्हणून ड्युटी पूजली जाते. ओके. आणि ती ड्युटी म्हणून एक सवाशीन आहे. तुमच्या 500 सवासनी बायका असून त्याचा उपयोग नाही, पण ह्या ड्युटीला एक मान आहे. एक मिनिट. ड्युटी म्हणजे तुम्ही जे मगाशी बघितलं ना, त्या गोंधळाच्या ठिकाणी एक ज्योत पेटली होती आणि ते ज्योतवर सतत तेल वाहत चालले होते सगळे लोक, तर ती ड्युटी म्हणजे सवाशीन असं त्यांचं म्हणणं आहे. आणि याचं महत्व आपल्याला कसं माहित असणार, कारण आपण तर मुंबईला राहतो. आपण जाणून घेऊया त्यांच्यासारख्याच गोंधळी समाजाकडून किंवा आपल्याच काही भागातील लोकांकडून. सो थांबा, आपण अजून त्यांना विचारूया काय काय अजून गोष्टी असतात. काळ्या भैरवनाथाची यात्रा आपापरी आपापरी इथे भरपूर यात्रा भरते. महाराष्ट्रात देव जागृत देवस्थान आहे काळ भैरवनाथ. काळ भैरवनाथ हे महाराष्ट्रात देव जागृत आहे आणि त्या देवा ठिकाणी आमचा समाज देवाचा झगा घालून मोर नाचतात. अच्छा. काळ भैरवनाथाचं मोर नाचतात ते. आणि त्या देवाला ज्याच्या अंगात संचार आहे, म्हणजे ज्याच्या अंगात भैरव आहे, त्या माणसाला काय करायचं, खडव्या पायात घालायच्या. त्या चांदीच्या खडव्या असत्या अशा खेळेसारख्या. अच्छा. त्या सोनारानं घासायच्या. सुईपेक्षा बारीक टोक करायचं आणि त्या पायामध्ये खडव्या म्हणून आपण जशी चप्पल घालतो याप्रमाणे ती खडव्या पायात घालायच्या. आणि 11 टप्प्यावरती देव नाचतो. आणि त्या देव नाचल्यानंतर त्यामुळं आमचा समाज जागा घालून त्या देवाला नाचवतो. क्या बात आहे. त्यामध्ये मोठा सैवर असतो, त्यो आपापरी वरणे आपापरी काळ भैरवनाथाची वरणे आपापरी. अच्छा. मग वेगवेगळ्या यात्रांमधलं तुमचं महत्व, गोंधळी समाजाचं महत्व काय, गोंधळ किती महत्वाचं आहे ते सांगा पहिले. गोंधळ असं महत्व आहे की त्या भैरवनाथाचं ज्या टायमाला लग्न लागतं, लग्न म्हणजे एक त्याचे एक आपल्या जसं माणसाचं लग्न होतं याप्रमाणे अक्षता जशी पडतात तसं गुलाल खोबरं त्याच्यावरती अंगावरती पडतं आणि त्याच्या हस्ते आमच्या हस्ते त्याचं लग्न. ओके. मग देव कुठून प्रकट झाला, कुठून पावला, त्याचं हे बाहेर भक्तांना त्याचं गुणगान सांगायचं. बर. आणि त्या काळ भैरवनाथाचं लग्न आमच्या हस्ते लावतात. बरं ठीक आहे. मी ना मगाशी अख्ख्या गोंधळामध्ये पाहिलं की एक दादा आहेत, त्यांचं नाव काय, दिलीप माळवे ना, दिलीप बबन माळवे. तर या दादांच्या हातामध्ये ना एक डमरू होता शंकराचा, जो ते सतत वाजवत होते. त्याचं काय महत्वाचं आहे. तेच काळ भैरवनाथाचं मत. अच्छा. काळ भैरवनाथाचा डवर. हा. शिव डवर कुठून शंकरापासून ते हे झालेलं आहे. अच्छा. कशी टिकवण्याचा कसा प्रयत्न करता तुम्ही कला. चांगले कला टिकवण्याचा प्रयत्न कसा करताय. आमचे आजोबा जे वाढवले त्यातून ह्या कलममधून निघून गेले. त्याच्या पाठीमागे आम्ही 50 वर्ष हे कलम चालवली. आता माझ्या पाठीमागे माझी पोरं बी ह्याच्यात उतरलेली ह्या क्षेत्रामधून चालणार. आमची किती जरी मोठी जरी कामाला जरी असली, नोकरीला चाकरीला जरी असली, देशवी जरी असली, तरी ती देवा ठिकाणी आबापुरीत आल्यानंतर त्यांना हातामध्ये डवर घेऊन देवाची सेवा करावंच लागते. आणि देवाचं जे जग जे असतात जग घालून देवाला ती खेळवण्याची त्यांच्याकडे थोडी संप्रदाय. बरं, गोंधळी समाज कधीपासून काम करतोय तुम्हाला माहिती आहे. गोंधळी समाज म्हणजे ही परंपरा शिवाजी राजाच्या काळात. हा, त्याबद्दल काय सांगता येईल का तुम्हाला. शिवाजी राजाच्या काळात काय सांगायचं. अच्छा. आपण एवढं त्या काळातलं नाही, पण म्हणजे असं गोष्टी काहीतरी तुमच्या समोर, म्हणजे आता कसं आम्हाला आई वडिलांनी किंवा कोणी गोष्टी सांगितलेल्या असतात की आपलं गाव असं, आपलं गाव असं, आपलं तसं, किंवा आपलं असं होतं, आपलं आडनाव पहिलं असं होतं, मग आपल्या आडनावाचं असं झालं, तसं काय सांगता येईल का तुम्हाला. त्यातून सांगू शकतो. हा. आता आमचा डवरी समाज कसा झाला, आमचा डवरी समाज कसा झाला. मराठी माणसाला एक मुलगा नव्हता, मोठ्या राजाला एक मुलगा नव्हता. तर त्यांनी सेवा कोणाची केली, शंकराची भक्ती केली. शंकराची भक्ती केली तर शंकराची भक्ती करता करता ते शंकर त्याला प्रसन्न झाला आणि शंकराने विचारलं, बाबा तुला
तो जी मला भक्ती पसंत पडली, पण तुला काय पाहिजे, काय पाहिजे तर असं मागितलं. तर आमच्या डवऱ्यानं काय मागितलं त्याला, काय नाही बाबा तुझी सेवा करायला आम्हाला मिळू दे आणि आमच्या हृदयामध्ये तू शिरू दे. तर नाही तुला काय पाहिजे, तर त्या मराठ्यानं काय मागितलं, मुलगा मागितला. काय ना म्हणजे तुला शरीशंकरनं काय सांगितलं, तुला मुलगा आम्ही दिली खरं, पण तू देवाला काय देणार, देवाला काय देणार, काय देणार. मग त्यांनी काय केलं, देवाला काय दिलं की मला जो मुलगा होईल तो डवरी म्हणून तुला वाईल. अच्छा, डवरी, डवरी, हा, डवरी म्हणून तुला मी सोडीन. डवरी म्हणजे काय तरी, डवरी म्हणजे आम्ही, अच्छा, आम्ही नाथपंथी डवरी गोसावी, हा, आम्ही डवरा जातो ना, हा. ती डवरी म्हणून तुला सोडीन. डवर हे दिमडीचं नाव आहे का? हा, ह्यो डवर तिरसोळ डवर ती मगाशी वाजता लागला, हा 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 त्याला डमरू म्हणतो. हा हा, अच्छा तो डमरू जो, हा तिरसोळ डमरू म्हणतो ना, हा. त्याला डमरू म्हणतो. आणि आम्ही काय म्हणतो, डवर म्हणतो. हा, तर ते देवाचा डवर डवरी म्हणून तुला मी सोडीन. तर आता त्या मराठ्याला काय वाटलं की मला मुलगा, पण 12 वर्ष झालं मला मुलगा नव्हता, परमेश्वराने मी सेवा केली, परमेश्वराने मला मुलगा दिला, त्याच्या मनामध्ये त्यांनी पुष्टपणा आणली नाही. मग त्याने काय केलं, डवरी म्हणून त्याला तो वाहिला आणि त्या पुढातलं अच्छा, खूप छान माहिती सांगितली, धन्यवाद. हो चालेल, धन्यवाद. आपण भेटूया पुन्हा कधी असं भेटता येईल तेव्हा. ओके. हा जो काही अवतार झालाय आता माझा, तो तुम्ही बघू शकता. आणि आता बघू शकता माझ्या मागे पूर्ण गावकरी, आता शेवट म्हणजे शेवट झालेला आहे बघा ना, ऑलमोस्ट आता सगळ्या पंक्ती उठलेल्या आहेत. इकडचा गोंधळाचा जो कार्यक्रम होता तो पण पूर्ण संपलेला आहे. मंदिराच्या आतमध्ये तुम्ही बघू शकता जे गोंधळाचं मांडणी केली होती ती गोंधळी समाजाने, ती आता काढलेली आहे आणि गोंधळ पूर्णपणे संपुष्टात आलाय असं आपण म्हणू. आणि आता सगळे पुन्हा आपल्या घरी पांगतील, जातील आपापल्या गावी, गावी इन द सेन्स आपापल्या सिटी मध्ये जातील. सो मला फक्त एवढंच म्हणायचंय की माझा एक मित्र आला होता, ऋषिकेश बाय द वे, जो आपल्या इकडचा नाहीये, साताऱ्याचा नाही. पण तुला कसं वाटलं भावा गाव? मला एकदम आनंद झालाय की या सगळ्या गोष्टी नवीन अनुभवायला भेटल्या. आणि इकडचं क्लायमेट, मोस्टली तर मला क्लायमेट जास्त आवडलेलं आहे, कारण का जे मुंबईला मिळत नाही ते मला साताऱ्याला मिळालं. कारण का प्रदूषण मुक्त मला 2 दिवसात जाणवलं एकंदरीत. बरं ठीक आहे. आणि लोक कशी वाटली आमच्याकडे, प्रेमळ आहेत, कशी आहेत? नाही लोक तर काय म्हणू आता, त्याच्यावरती म्हणणारे शब्दच नाही माझ्याकडे. सगळेच आपलंसं करून घेतात सगळ्यांना. नवीन मला वाटलंच नाही मी नवीन सारखं आहे, सगळ्यांनी आपलंसं करून घेतलं तर मजा आली. चला ठीक आहे, आवाज देऊ आपण. चल गणपती बाप्पा हात वर करा. पावसात गाडी बंद पडली आणि थकलो होतो. तर आज चांगल्या गाडीची अपेक्षा होती आणि आज चांगली गाडी आली आणि खूप सुंदर गाडी आहे. आणि तुम्हाला दाखवतो की आता आम्ही साताऱ्याहून निघून 1 तास झाला आहे, 1 सव्वा तास झालेला आहे आणि ती कुठेतरी थांबली आहे. मला ॲक्च्युली जागा नाही माहिती कुठे आहे, पण आपण तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करू. गाडी किती सुंदर आहे. ही इस्लामपूर कल्याण महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ आणि तुम्ही बघू शकता गाडी नवीन अगदी, इस्लामपूर कल्याण. आणि ऋषा बसला एकदम शेवटी. ऋषा तो एकदम फर्स्ट क्लास गाडी, जास्त उडत नाही. पहिल्या दिवसासारखे जास्त आजचे आनंद पाहिजे. पहिला दिवस म्हणजे कालचा दिवस नाही, परवाचा दिवस. परवाची रात्र आमची खूप घाण गेली होती. गाडी बंद पडली, मग दुसऱ्या गाडीमध्ये गेलो आम्ही. त्या दुसऱ्या गाडीमध्ये बसायला जागाच नव्हती आणि मग अगदी पायरीवर बसून ऋषाने प्रवास केलाय आणि मी सुद्धा.
सो होप सो आत्ताचा प्रवास खूप चांगला होणार आहे अजून. सो बघू.